तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या कोकणी रानपाखरे या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्र हो, आज आहे तुलसी विवाह आणि आमच्या कोकणामध्ये कशा प्रकारे तुलसी विवाह साजरा केला जातो ते या व्हिडिओमधून दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न करतोय। तर चला आपण पाहूया। इथे तुळशी वृंदावनाच्या आजूबाजूला सारवून तुळशी वृंदावनाचा परिसर स्वच्छ केला आहे। अरे तुळशीच्या लग्नाची सुरुवात ही अशी कोकणातली, कोकणचं स्वरूप आहे ना तो सांग रे आजोबानं, ती सुरुवात कोकणातल्या ही अशी साफसफाई, तडा सारवण, रांगोळ्या, मुलं फटाके वाजवणार। हे काढ ना, हे काढ ना, तुळशीच्या लग्नाची तयारी। ही एकेरी काटेरी झाडं आहेत, त्यांना काटे आहेत, त्या काट्यांना झेंडूचं एक एक फूल लावून ते सजवायचं आणि त्या करवल्या म्हणून बनवायच्या। हे पहा मंडळी, अशा प्रकारे ही करवली तयार झालेली आहे। आणि त्यात आत्ता इथे मम्मी तुळशीच्या लग्नासाठी शास्त्रानुसार बोटकणा घालते। ते देवासमोर ठेवलेत आवळा आणि चिंच। रीतिरिवाजाप्रमाणे तुळशीच्या लग्नाला आवळा आणि चिंच ठेवावा लागतो आणि ऊस। तर मित्रांनो, आता आपण आपल्या वाडीतील तुळशी कशा प्रकारे सजवल्यात त्या बघूया। काय करतस? काय करू मग आज काय आहे? आज काय आहे? काय नाही, काय नाही म्हणजे लग्न नातीचा। नातीचा म्हणजे नातेच माझी। आज लग्न कोणाचा? तुळसाबाईचा। हा, जेव्हा आपण शुभ कार्य करतो तेव्हा आंब्याचा टाळा लावायचा असतो। आणि आपण जशी नवरा नवरीला हळद लावतो त्या पद्धतीने या नवरीला पण हळद लावावी लागते। तेव्हा सफेद वस्त्र काठीवर हळदीत भिजवून ठेवावं लागतं। आणि हा गोड म्हणून ऊस। आणि ही नवरी म्हणून केळीच्या पानाचा खोला बनवलेला आहे, तो असा ठेवायचा। अगदी तुळस येतं हे बाजून जर लावून आता नंतर दागिने चढवणार, मंगळसूत्र, नथ,
आणि आता तुझ्या करवल्यांचा घे. हे चार करवल्या जाऊ याकडे. करवल्यानं झेंडूची फुलं काटेऱ्याच्या फांदीला लावलेली आहेत, ती अशी उभी करायची. अशा पद्धतीने तुळशी विवाह लग्नाची तयारी झालेली आहे. तर मित्रांनो, आता आपण आमच्या वाडीतल्या आप्पांची तुळस कशा प्रकारे सजवले ते आता तुम्हाला दाखवतो. हे आहे आप्पांचं घर. मंडळी, तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी. अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. इथे आप्पा रांगोळी घालतायत. मंडळी, हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशी ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यतः द्वादशीला करतात. तुलसी विवाह हे एक व्रत मानले जाते. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते. तुळशी या वनस्पतीला घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात. त्यावर चिंच, आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सीताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कुंकुम लावूनी पळणवे ओटी मध्ये घातले बाला सद्गत होया तृजलई गालावरी पातले शुभलग्न सरस्वती यमुना नर्मदा कावेरी शरयू महेंद्र कनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती
सहित सूर्यां सदा मंगलम शुभमंगल सावधान राजा संस्कृतं गणपती मंडळी, तुळशीचे अनन्यसाधारण उपयोग आहेत. आशिया, युरोप व आफ्रिका खंडामध्ये बहुतेक भूप्रदेशात तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः 30 ते 120 सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एका आड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारखा फुलाला मंजिरी म्हणतात. फुलामध्ये संगुली तेल असते. फुलांमध्ये तुळशीच्या बिया मिळतात. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले 20 तास ऑक्सिजन तर उर्वरित 4 तास कार्बन डायऑक्साईड हवेत सोडते. मोठे दोन कटी पनींद्र बरवा झळकतो पायी पंजना ठाकुऱ्यारुनी प्रेमे भरा नाचतो देव गणेश तो. अशी जास्त जास्त घेत काय? जास्त जास्त घेतस? किती पिशवी भरले? किती? हा हा. वाट येतं का बघ ना. सदा मंगल लग्न परस्परे करगळा घालो निगो पांगडा. हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे. तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी वृंदावनात कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. तुळस या वनस्पतीला कुटुंबातील सदस्य मानतात व म्हणून तिचे लग्न करतात. विशेषतः हिंदू नित्यनेमाने तुळशीची पूजा करतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी
तुळशी पुढे दिवा लावून प्रार्थना करतात. नाही फुटणार, नाही फुटणार. आता म्हणत राहा, मग नाही फुटणार, नाही फुटणार. अगरबत्ती असेल इकडे आपण घरात असली तर मिळतात. झटकेपट ना ती मागवलेली आहे पण ती कंपनी तयार होते. तर मित्रांनो, आमच्या कोकणातील ही आगळी वेगळी परंपरा तुम्हाला कशी वाटली हे पाहून काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बी कनेक्टेड. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.